श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे. हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा संदेश प्रत्येक स्वामी भक्तासाठी आहे. कदाचित तुम्ही सध्या एखाद्या अडचणीतून जात असाल, घरात आर्थिक चणचण असेल, मन अस्वस्थ असेल, कामात अडथळे येत असतील किंवा कितीही प्रयत्न करून यश मिळत नसेल. अशा वेळी मन खचते आणि प्रश्न पडतो, मी इतकी भक्ती करतो तरी माझ्यावरच इतक्या परीक्षा का? या प्रश्नाचे उत्तर आज आपण स्वामी समर्थांच्या शिकवणीतून जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थांनी कधीही भीती दाखवून भक्ती शिकवली नाही. त्यांनी नेहमी श्रद्धा, संयम, सत्कर्म आणि नामस्मरण यांचा मार्ग दाखवला. अनेक वेळा आपल्याला काही सवयी आपल्या प्रगतीच्या आड येतात आणि आपल्याला त्याची जाणीव होत नाही. आज आपण अशाच एका गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यापैकी एक जरी गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनात बदलली तर तुमच्या विचारांमध्ये आणि वागण्यामध्ये सत्कारमर्थक बदल घडून येऊ शकतो. म्हणून हात जोडून विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी स्वामी समर्थांच्या शिकवणीतून एक असा संदेश सांगणार आहे जो प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी ऐकायला हवा. चला तर स्वामी समर्थांच्या पवित्र स्मरणाचे सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थांनी त्यांच्या संपूर्ण जीवनातून एकच गोष्ट शिकवली, देवावर श्रद्धा ठेवा, पण कर्म कधीही सोडू नका. अनेक भक्त रोज पूजा करतात, नामजप करतात, आरती करतात, पण तरीही मनात प्रश्न असतो, माझ्या जीवनात बदल का होत नाही? याचे कारण अनेकदा आपल्या रोजच्या जीवनात असलेल्या काही सवयी असू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे अधीरपणा. आज नामजप सुरू केला आणि उद्या सर्व समस्या संपतील अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. प्रत्येक चांगल्या गोष्टीला वेळ लागतो. बी पेरल्यावर झाड एका दिवसात वाढत नाही, त्याप्रमाणे श्रद्धेचे फळ ही संयमाने मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे नकारात्मक विचार. अनेक जण सतत म्हणत राहतात, माझे काहीही होणार नाही. अशा विचारांमुळे मन कमकुवत होते. स्वामींचा संदेश आहे, आशा सोडू नको, प्रयत्न सुरू ठेव. तिसरी गोष्ट म्हणजे राग आणि कटू बोलणे. घरात सतत भांडणे, अपमानास्पद शब्द वापरणे किंवा इतरांना दुखावणे यामुळे घरातील वातावरण बिघडते. शांतता, प्रेम आणि आदर हेही भक्तीचेच भाग आहेत. चौथी गोष्ट म्हणजे आई, वडील, गुरु आणि ज्येष्ठांचा आदर. त्यांच्या आशीर्वादाला मोठे स्थान आहे. त्यांची सेवा ही सुद्धा एक प्रकारची ईश्वर सेवा आहे. पाचवी गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा. खोटे बोलून, फसवून करून किंवा चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश टिकत नाही. स्वामी समर्थांनी नेहमी सत्य आणि योग्य आचरणाचा मार्ग दाखवला. सहावी गोष्ट म्हणजे नामस्मरण. दिवसातून काही मिनिटे का होईना शांत मनाने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. जपामुळे मन स्थिर होण्यास मदत होते आणि कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. आणि शेवटची पण सर्वात महत्त्वाची, कठीण काळात श्रद्धा सोडू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात परीक्षा येतात, त्या काळात धीर, संयम आणि सत्कर्म यांची साथ ठेवणे हे स्वामी समर्थांच्या शिकवणीचे सार आहे. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थांनी कधीही आळस, भीती किंवा अंधश्रद्धा शिकवली नाही. त्यांनी नेहमी श्रद्धा, प्रामाणिक कष्ट, दया आणि सत्कर्म यांचा मार्ग दाखवला. जर आपण हा मार्ग स्वीकारला तर जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. भक्तांनो, आजचा हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आजपासून एक छोटासा संकल्प नक्की करा. दररोज काही मिनिटे मनापासून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. कोणाचेही वाईट चिंतू नका. आई वडिलांचा आदर करा. गरजूंना आपल्या कुवतीनुसार मदत करा आणि प्रत्येक काम प्रामाणिकपणे करा. हा स्वामी समर्थांच्या शिकवणीचा खरा मार्ग आहे. लक्षात ठेवा, जीवनात अडचणी येणे हे स्वाभाविक आहे, पण श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांची साथ असेल तर मनाला धैर्य मिळते आणि पुढे जाण्याची शक्ती मिळते. म्हणून संकट आले तरी खचू नका. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न सुरू ठेवा.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तो तुमच्या कुटुंबातील आणि स्वामी भक्त मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित हा संदेश एखाद्याला नवीन आशा आणि धीर देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये लिहा आणि अशाच भक्तिमय कथा, प्रेरणादायी संदेश आणि नामस्मरणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी सेवा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेवटी